अगं बाई, पावसाची तर भारीच कमाल म्हणायची हां. सकाळपासून ते दुपारपर्यंत पावसाच्या सरी चालूच. रम्य असं वातावरण झालं. म्हटलं गरमागरम जेवण बनवते. पण बघते तर काय, फक्त वांगंच घरात. आणि माझ्या घरी तर असं आहे, काहींना वांग्याची भाजी आवडते, काहींना आवडत नाही. पण म्हटलं काय झालं, नेहमीपेक्षा वेगळी चटपटीत अशी वांग्याची भाजी, खरपूस पराठे आणि सुटसुटीत असा भात. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सर्वात आधी आपण पराठ्यासाठीची कणिक भिजवून घेऊयात. इथे मी 4 वाटी एवढी गव्हाची कणिक घेतली, पाव वाटी एवढा रवा घातला आणि त्यानंतर अर्धा चमचा एवढा हातावर चोळून घेतलेला ओवा, अर्धा चमचा काळे तीळ, सोबतच चवीनुसार मीठ घालूयात, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि पोहे खाण्याची 2 चमचा एवढे तेल घालून हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊयात. हवं तर तुम्ही यात थोडीशी कुटलेली मिरचीही घालू शकता. काळे तीळ नसेल तुमच्याकडे तर फक्त ओवा घातला तरीही चालेल, पण ओवा मात्र नक्की घाला. त्यानंतर आता थोडं थोडं पाणी करून कणिक भिजवून घेऊयात. जास्तही पातळ भिजवायची नाही, चपातीसारखीच कणिक भिजवायची. या पद्धतीने मी इथे ही कणिक भिजवून घेतली आणि कणिक आता आपण मुरू देऊयात. तोपर्यंत इथे वांग्याची भाजी आधी बनवून घेऊयात. आता कणिकही भिजवून घेतली. बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत कणिकही मग चांगली मुरते. यावर झाकण ठेवून कणिक आपण बाजूला ठेवूयात आणि वांग्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूयात. तर इथे मसाल्यामध्ये मी घेतले आहेत 1 ते 1.5 चमचा एवढे अख्खे धने, 4 ते 5 काळी मिरी, अर्धा ते पाऊण चमचा मोहरीची डाळ. मोहरीची डाळ नसेल तर अख्खी काळी मोहरी नाही घ्यायची हां, मोहरीची डाळच घ्या. नसेल तर काही हरकत नाही. त्यानंतर इथे 2 लाल अख्खी सुकी मिरची, सोबतच 2 हिरवी मिरची, 1 ते 1.5 चमचा एवढे जिरे, 9 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतलेले. मोहरीची डाळ नसेल तर काळी अख्खी मोहरी वापरू नका. आता सर्व हे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि कोरडंसं बारीक वाटण हे करून घेऊयात. हवं तर अजून बारीक होण्यासाठी तुम्ही थोडासा पाण्याचा वापरही करू शकता, पण अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे मिक्सरला फिरवून घेऊयात. लपठपीत भाजी करत असणार तर पाणी घालू शकता. अगदी सुकी कोरडी भाजी करायची असेल तर कोरडंच वाटण करा. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 टोमॅटोही मोठ्या फोडींमध्ये करून टोमॅटोची अशी पेस्ट करून घेतली. आता वांगे आणि बटाटेही मी धुवून पाणी निथळायला ठेवले होते. तर पाव किलो एवढे हे वांगे आहेत आणि 200 ग्रॅम एवढे बटाटे. जवळपास ही वांगी 300 ग्रॅम आहेत आणि 200 ग्रॅम बटाटे, म्हणजे अर्धा किलोची ही भाजी आहे. तर बटाट्याचीही मी साल काढून धुवून घेतले. वांग्यातीलही मग पाणी निथळतंय धुवून. आणि बटाट्याच्या अशा मी लांब आणि मोठ्या फोडी करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाटा चिरून घेऊ शकता. तर हे पहा, या पद्धतीने मी इथे अशा लांब फोडींमध्ये बटाटा चिरून घेतला. आता दुसराही बटाटा याच पद्धतीने चिरून घेऊयात. तर अशा बटाट्याच्या फोडी सगळ्या मोकळ्या करून घेतल्या. बटाट्यानंतर आता वांगं चिरून घेऊयात. इथे वांगी मी पटकन चिरून घेणार आहे म्हणून पाण्यात नाही ठेवले. जर वेळ असेल तुम्हाला वांगं चिरायला तर बटाटाही पाण्यात ठेवू शकता. मी आधीच बटाटा धुवून घेतला, त्यानंतर बटाटा चिरायला घेतला, साल काढून धुवून पुसून घेतला होता. बटाट्याच्या लांब फोडी करून थोडंसं मीठ टाकून ठेवलं भांड्यात आणि मग बटाटा घातला, म्हणजे बटाटाही काळा होत नाही. त्यानंतर इथे वांगं चिरण्यासाठी पाणी घेतलं, पाण्यातही थोडंसं मीठ घातलं. वांगी कोरडी नाही ठेवू शकत, पटकन काळी होतात, म्हणून वांग्याच्या फोडी मात्र पाण्यात घातल्या आणि त्यात अर्धा चमचा एवढे मीठ घातले. आता वांग्याचे सुद्धा मी इथे अशा लांब फोडी करून घेते. मला हे थोडंसं किडीचं वाटत होतं, जास्त नाही, अगदी थोडासा भाग काळपट होता म्हणून मी तो काढून टाकला आणि अशा लांब फोडींमध्ये वांगं आता चिरून घेऊयात. याच पद्धतीने राहिलेली वांग्याच्याही आपण फोडी करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसारही वांग्याच्या फोडी करून घेऊ शकता, लहान मोठ्या आकारात. आपण इथे नाही शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत भाजीत, नाही सुके खोबरे लसणाचं वाटण करणार आहोत, तरीसुद्धा वांग्याची भाजी चटपटीत आणि रसरशीत अशी होते आणि पुरीसोबत तर मस्तच लागते ही भाजी. पराठ्यासोबतसुद्धा छानच लागते. तर इथे मी पराठे बनवून घेणार आहे. पुरी बनवत असाल तर कुटलेली मिरची नक्की घाला आणि पुरीसोबतसुद्धा ही भाजी छान होते. वांगी सगळी चिरून पाण्यात ठेवली आणि आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल.
नेहमीपेक्षा थोडंसं पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचा एवढे तेल थोडं वाढवा, जास्त घातला. तेल गरम झाल्यावर यात अर्धा चमचा जिरे आणि बटाट्याच्या फोडी घातल्या. आता बटाट्याच्या फोडी आपण परतवून घेऊयात. तुम्हाला वेळ असेल आणि बटाटा काळा पडत असेल तर मिठाच्या पाण्यातही ठेवू शकता, पण वेगळ्या भांड्यात ठेवा आणि पाणी चांगलं निथळून मगच तेलात घाला. किंवा थोड्याशा पुसून घेतल्या तरी काही हरकत नाही. मी बटाटा असाच ठेवला होता थोडंसं मीठ लावून. म्हणजे आता मीठही टाकण्याची गरज नाही. थोडेसे नमकीन असे हे बटाटे तळले जातात, म्हणजे आतपर्यंत मग मीठ मुरतं. भाजी अशी फिक्कट लागत नाही किंवा बटाट्याची फोड अगदी फिक्कट लागत नाही. तर बटाट्याला मी मीठ आधीच थोडंसं लावून घेतलं होतं. तर हे पहा असे सोनेरी रंगावर बटाटे तळून काढून घेतले. जास्तही शिजवले नाही किंवा अगदी खरपूसही कुरकुरीतही तळले नाही. थोडंसं रंग बदलेपर्यंत बटाटा तळून काढून घेतला. वांगीही तशीच तळून घेऊयात. याच तेलात वांगी सोडली. वांगी आपण मिठाच्या पाण्यातही ठेवलं होतं आणि आधीही कढईत थोडंसं मीठ आहे म्हणून मी वांग्यात मीठ आता नाही घातलं. हवं तर तुम्ही चिमूटभर मीठ घालू शकता, जास्तही नाही, अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा एवढे. म्हणजे मीठही मग वांग्याच्या फोडीत मुरतं आणि वांगी अळणी लागत नाही खायला. आता 2 मिनटं वांगी ही अशी परतवून घेतली. आता काढून घेऊयात. तर हे पहा जास्तही गाळ केला नाही अजिबात आणि अ, अ, अजिबात असं कडकही नाही आहे. थोडासा रंग बदलला आणि तेव्हा वांगी बटाटे अशी तळून काढून घेतली. आता शिल्लक राहिलेल्या तेलात आपण चिरलेला कांदा घालूयात. तर मध्यम ते मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला. हवं तर तुम्ही चॉपरलाही कांदा बारीक करून घेऊ शकता, पण मिक्सरला नका फिरवू. यावरच कढीपत्त्याची पानं घातली. आपण जिरे आधीच घातले होते. हवं तर थोडंसं पाव चमचा एवढे हिंग घालू शकता फोडणीत. माझ्याकडे संपलं होतं, असेल तर मात्र नक्की घाला. आता कांदा थोडासा गुलाबी रंगावर मऊ असं लालसर परतल्यानंतर जे आपण कोरडं वाटण करून घेतलं होतं ते घालूयात. भाजी थोडीशी लफतफीत करत असणार तर हे वाटण करताना थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्या. किंवा अगदीच कोरडी करायची असेल तर असंही वाटण ठेवू शकता किंवा जशी आवडेल तशी करण्यासाठी असंही वाटलं तरी काही हरकत नाही. पण पातळ करत असाल तर मात्र नक्कीच बारीक करा. आता वाटणही चांगलं परतवल्यानंतर यात पावडर मसाले घालूयात. इथे आपण लाल सुकी आखी मिरची घेतली, हिरवी मिरची घेतली म्हणून मी 1 चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा ते 1 चमचा एवढी कसुरी मेथी घातली. यातच टोमॅटोची प्युरी घालून मध्यम आचेवर हे चांगलं तेल सुटेपर्यंत आता परतवून घेऊयात. आता याचा रंगही बदलला, प्रमाणही कमी झाला, टोमॅटोचाही कच्चेपणा निघून गेला. तोपर्यंत आपण हे चांगलं परतवून घेतलं. कडेने असं तेल सुटायला लागलं तेव्हा यात थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा मसाले चांगले शिजवून घेऊयात. एकसारखं सगळं मिक्स करून घेतलं. आता गॅसची आच मंद आचेवर करूयात. थोडीशी कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. मसाले चांगले शिजले पाहिजेत तवंग येईपर्यंत. आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर 1-2 मिनटाची वाफ काढून घेऊयात. तर हे पहा 2 मिनटानंतर मसाले चांगले शिजले आहेत. तेल वेगळं होत आहे आणि छान असा तेलाचा तवंग वरती आला आहे. मसाले चांगले परतले की तेवढीच भाजी चटपटीत आणि चवदार अशी होते. तर हे पहा आता तेल चांगलं सुटले तोपर्यंत मसाले शिजले गेले. पुन्हा एकदा तळापासून हलवून घेतलं, थोडंसं परतवलं आणि यात आता पाणी घालूयात. तर इथे मी 1 ग्लास एवढं पाणी घातलं. सगळं तळापासून मिक्स करून घेऊयात. अगदीच सुकी भाजी हवी असेल तर उगाच थोडंसंच पाणी घालू शकता, पाव कप एवढं. इथे लपथपीत अशी मी भाजी बनवणार आहे, त्यासाठी 1 ग्लास एवढं पाणी घातलं आणि उकळी आल्यावर चवीनुसार मीठ. आपण आधी थोडं मीठ वापरलं आहे वांगी बटाटा तळताना, म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घालायचं. मीठ घातल्यावर आता मिक्स करून घेऊयात. तळापासून सर्व ढवळून घेतलं. मोठ्या आचेवर अशी खळखळ उकळी येऊ द्यायची. गॅस पुन्हा मध्यम आचेवर करून यात तळलेली वांगी बटाटे सोडूयात. वांगी बटाटे तळून थोडा वेळ झाला म्हणून थंड झालीत. वांगी बटाटे घातल्यावर याचं तापमान थोडं कमी होतं, म्हणून गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि पुन्हा मोठ्या आचेवर करून एक खळखळ उकळी काढायची. मोठ्या आचेवरच हे चांगलं मिक्स करून घेऊयात. इथे मी लपथपीत भाजी बनवणार आहे म्हणून अजून 2-3 मिनटं मोठ्या आचेवर शिजू देऊयात. तर हे पहा चांगली आता
वांगे बटाट्यात रस्साही मुरेल आणि वांगे बटाट्याचा अर्कही ग्रेव्ही चांगला उतरेल. आता गॅस पुन्हा मंद आचेवर करून एक 4 ते 5 मिनटं वांगं मंद आचेवर शिजू देऊयात. आता एक 5 मिनटानंतर झाकण काढून घेतले तर हे पहा लपथपीत अशी वांग्याची भाजी झाली, दाटसर अशी ही ग्रेव्ही झाली. तरीही मी अजून लपथपीत आणि चमचमीत बनवणार आहे म्हणून मंद आचेवर अजून असंच ठेवलं आहे. तर वांगे बटाटे कितपत शिजले तेही पाहूयात. तर हे पहा बटाटाही अगदी आतपर्यंत शिजला आहे, तुम्ही पाहू शकता, आणि वांगंसुद्धा अगदी मऊसूत झालं आहे. तर हे पहा आत्ताच तुम्ही गॅस बंद करू शकता. जर तुम्हाला अशी दाटसर ग्रेव्ही हवी असेल, अजून लपथपीत हवी असेल तर मंद आचेवर 2-3 मिनटं राहू द्या. गॅस अजून मंद आचेवरच आहे. एक 3-4 मिनटं मी अशीच ठेवली मंद आचेवर. आता गॅस बंद केला. वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम रसरशीत लपथपीत वांग्याची भाजी आपली तयार आहे. इकडे कणिकही मुरली होती, पराठे बनवून घेऊयात. एकदा थोडीशी तिंबून घेऊयात आणि जेवढा आपला पराठा हवा आहे लहान मोठा तेवढा उंडा घेऊन पराठे लाटून घेऊयात. तर हे पहा अगदी मस्त कणिक मुरली गेली आहे वांग्याची भाजी होईपर्यंत. थोडंसं हे पुरीसारखं लाटून घ्यायचं, जास्तही मोठी नाही लाटायची, अगदी पुरीसारखं लाटून झाल्यानंतर यावर तेल लावून घ्यायचं आणि तेलावरच अजून थोडीशी पिठी भुरभुरूयात, म्हणजे पराठा आतपर्यंत असे एकूण-एक पदर याचा सुटसुटीत होतो आणि फुगतातही चांगले. दुसऱ्या बाजूने दुमडून त्यावरही तेल आणि पिठी लावली. कढा बंद करून घेऊयात या पद्धतीने आणि पिठी लावून पराठा लाटून घेऊयात. नवशिक्यांसाठी सांगते, एखाद वेळेस काय होतं की त्रिकोणी पराठा लाटताना गोलच पराठा लाटला जातो. तर नवशिक्यांसाठी काय करायचं, तर अशा ज्या कडा आहेत, ज्या साईड आहेत त्याच्या बाजूच्या कडा त्या लाटायच्या, एकसारखं सरळ लाटायच्या त्या कडा, म्हणजे पराठा अगदी त्रिकोणच आकार घेतो, अजिबात गोल होत नाही. तर हे पहा या पद्धतीने अशी सरळ लाटायचं, जो त्रिकोणी भाग आहे तो सरळ लाटायचा आणि दुसऱ्या बाजूनेही फिरवताना तोही सरळ लाटायचा, म्हणजे पराठ्याला अगदी त्रिकोण असाच आकार येतो. तर हे पहा तुम्ही पाहू शकता आपला त्रिकोणी पराठा तयार झाला लाटून. आता मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम झाला की यावर तेल घालूयात. तुम्ही हे पराठे सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकता. थोडीशी कुटलेली मिरची घातली तर अजूनसुद्धा हे पराठे खूप चविष्ट खमंग खरपूस असे होतात. आणि पराठा भाजताना जास्तही मोठ्या आचेवर करायचा नाही. वरून अगदी लालसर रंग येतो पण आतमध्ये मग असा एकूण-एक पदर सुटसुटीत होत नाही, म्हणून मध्यम आचेवर असा पराठा भाजायचा. मंद ते मध्यम आचेवर तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पराठ्याला लावून घेऊ शकता. तर या पद्धतीने अशा कडानं कडा प्रेस करायचा, म्हणजे पराठा सर्व बाजूने टम्म फुगतो. कडा सुटल्या असतील तर अशी कडा दाबायच्या, म्हणजे पराठा आतपर्यंत फुगतो मग. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त खमंग खरपूस असे पराठे आपले भाजले गेले आहेत. काढून घेऊयात. आता दुसराही पराठा याच पद्धतीने लाटून घेऊयात. तर रंगही किती सुरेख आला आहे. दुसराही पराठा त्याच पद्धतीने लाटून दुसराही पराठा भाजून घेऊयात. कडेने थोडंसं तेल सोडलं, वरून असे थोडेसे बबल यायला लागले की पराठा उलट करायचा. मंद ते मध्यम आचेवरच मी गॅस ठेवला आहे आणि उलट करून दोघं बाजूने उलटपालट करून भाजून घेऊयात. तर या बाजूला पराठे होत आहेत तर मी त्या बाजूला भातही टाकून दिला होता, म्हणजे स्वयंपाकही मग पटकन पुढे जाईल. तर दुसऱ्या बर्नरवर मी टोपात भातही शिजायला घातला. भात शिजतोय तोपर्यंत इकडे म्हटलं पराठेही होतील. तर भातालाही चांगली उकळी आली होती. मंद आचेवर झाकण ठेवून भात शिजू देते, तोपर्यंत इकडे पराठे लाटून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता टम्म असा हाही पराठा फुगला. पराठा थोडासा जाडसर ठेवायचा, कड्या जरी सुटल्या तरी प्रेस करून तो आतपर्यंत टम्मच फुगतो आणि अशा कडा दाबत दाबत मग भाजायचा. तर तिसराही पराठा मी लाटून घेतला आणि तिसराही भाजून घेऊयात. या पद्धतीने सर्व पराठे लाटून भाजून घेते. तर आपली वांग्याची भाजी भातही इकडे शिजत आला होता. तर भाताकडे वळूयात. तर भातही कितपत शिजला असं, तर पराठ्याला रंग आणि टम्मही फुगला आहे, वरूनही रंग छान आणि आतपर्यंतही मस्त पराठा भाजला गेला आहे खरपूस असा. तर भाताकडे वळूया. तर भातही आपला झाला आहे मंद आचेवर. अगदी भाताची शीतं अशी सुटसुटीत वाटत आहे. ते पहा आता गॅस बंद करते आणि इथं मी सर्व पराठे आता लाटून घेतले. तर तुम्ही पाहू शकता हवे होते तेवढे पराठे सर्व लाटून झालेत. किती दिसायलाही छान दिसत आहेत, तेवढेच खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात हे पराठे. आता गरमागरम थाळी सर्व करूयात. तर चमचमीत चटपटीत अशी ही वांग्याची भाजी
गरमागरम वाफाळलेला भात आणि खमंग खरपूस भाजलेले पराठे. अगदी साधी सोपी अशी जेवणाची थाळी, पण तेवढीच रुचकर, स्वादिष्ट अशी. चटपटीत, चमचमीत, चटकदार अशी या वांग्याच्या भाजीत आपण नाही शेंगदाण्याचा कूट घातला, नाही सुके खोबरे लसणाचं वाटण केलं, तरीसुद्धा ही भाजी तेवढीच चवीला भारी लागते. जर अजून ग्रेव्ही हवी असेल तर जेव्हा आपण मिरची धण्याचं वाटण केलं त्यात पाणी टाकून बारीक असं वाटण पेस्ट करून घेऊ शकता आणि थोडंसं पाणी घालून अजून दाटसर ग्रेव्हीही बनवू शकता. आपण यात हिरवी मिरची, लाल मिरची, काळी मिरी वापरली आहे. नवशिक्यांसाठी सांगते, तिखटाचं प्रमाण अंदाजाने आणि बेताने घाला. मी इथे काश्मीरी मिरची पूड वापरली. तुम्ही जर साधं घरचं तिखट वापरत असाल तर अर्धा ते पाव चमचा एवढंच घाला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.